नांदेड शहरात 27वी चालण्याची भव्य स्पर्धा संपन्न। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड शहरामध्ये 27वी चालण्याची भव्य स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पत्रकारांनी सहभाग घेतला होता। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी जी चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे, मागच्या 27 वर्षापासून म्हणजे जवळपास मागच्या शतकापासून यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम यांचा आहे। हाच नाही, प्रत्येक उपक्रम दिलीप भाऊचा एक लोकोपयोगी उपक्रम असतो आणि निस्वार्थपणे यांची सेवा असते। आणि आजचा जो उपक्रम निवडलेला आहे चालण्याची स्पर्धा, हा सर्वात सोपा, सरळ आणि बिना खर्चाचा व्यायाम आहे। जे आपण जिममध्ये जातो त्यासाठी खूप खर्च करावा लागतो, पण अतिशय बिनखर्चाचा आणि सरळ कुणीही करू शकेल असा हा शरीराचा व्यायाम आहे। आणि ह्यामुळे आता जे मोबाईलमुळं जी जीवनशैली आपली बदललेली आहे, त्या बदलत्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असा हा व्यायाम आहे आणि तेच उद्देश समोर ठेवून भाऊंनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी अतिशय सर्व 60 वर्षापर्यंत 60 वर्षावरील वृद्धसुद्धा या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत। आम्ही त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहिला, अतिशय वाखाणण्या जगा तरुण मंडळीला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता। आणि ह्या भव्य चालण्याच्या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा। जे स्पर्धक आहे, विजयी स्पर्धक आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वच जे सहभागी स्पर्धक आहे त्यांचं सुद्धा मनापासून मी कौतुक या ठिकाणी करते आणि भाऊचे खूप धन्यवाद मानते की आपण असेच लोकोपयोगी आणि सर्व उद्दिष्ट साध्य करणारे जे मानवाचा सर्वांगीण विकास होतो असे उपक्रम आपण घ्यावेत। नक्कीच आमची सोबत सुद्धा तुम्हाला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते। अमरनाथला जाणारे जे यात्रेकरू आहेत आणि ते जवळपास 60 वर्षाच्या पुढचे आहेत, त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आपले आरोग्य चांगले निरोगी आरोग्य लाभो आणि छान दर्शन होऊन आमच्यासाठी सुद्धा, आपल्या नांदेड शहरासाठी सुद्धा आपण प्रार्थना करावी अशी मी आपणास विनंती करते। धन्यवाद। दिलीप भाऊ ठाकूर भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस आहे। यापूर्वी आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकले होते, पण आता प्रत्यक्षामध्ये त्यांचे हे कार्यक्रम आम्ही बघत आहोत। पायी चालणे हा प्रोग्राम, आज आम्ही या कार्यक्रमाला थांबलो आणि बघलो की प्रत्येक नागरिकामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि एकदम आनंदी याच्यामध्ये सर्वजण सहभाग नोंदवलेला आहे। आणि त्यांच्या हा उत्साह पाहून असं वाटते की खरोखरच आम्ही पण यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजेत होतं, पण आम्ही केलं नाही। नेक्स्ट टाईम आम्ही पण नक्की करू। आणि सर्व अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या सर्व माता भगिनी व सर्व बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देते। अमरनाथ यात्रा संघातर्फे 27वी चालण्याची जी स्पर्धा घेतलेली आहे, त्यामध्ये सर्व खुला गट, महिला गट, पुरुष हे अतिशय चांगल्या प्रकारे नाही का सहभागी घेतात आणि त्यांचा हा उल्हास बघून सर्व नागरिकांना, नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप म्हणजे आनंद होत आहे। दिलीप ठाकूर साहेब यांनी अमरनाथ यात्रेचा एक ग्रुप आणि ओपन खुला स्पर्धा महिलांच्या 40 वर्षाच्या आतले 60 वर्षाच्या वरच्या सर्व महिला आणि पुरुष या सगळ्यांसाठी प्रथम येणाऱ्यांना मोबाईल बक्षीस दिलेला आहे आणि बाकी इतर तिघांना सुद्धा हे स्पर्धाचं मानचिन्ह आणि देऊन सत्कार केलेला आहे। दिलीप भाऊ ठाकूर यांचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी आपल्या चालण्याच्या स्पर्धेसाठी महिलांमध्ये, पुरुषांमध्ये एक वेगळा उत्साह आणि एक आनंद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि हे फक्त स्पर्धेसाठी किंवा बक्षिसासाठी नाही, तर ज्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्यमान वाढावं हा एक त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असावा आणि ते याच्यातून खरोखरपणे साध्य होते। यावेळेस मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते।